देशातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचं नाव घेतलं जात आहे। इथे रोज वाढणारी लोकसंख्या आणि गाड्या यामुळे आता चकचकीत रस्ते हे कमी पडू लागलेत। म्हणूनच पुणे महानगरपालिकेने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शहरामध्ये आता एक दोन नाही तर तब्बल 8 ठिकाणी दुमजली उड्डाण पूल म्हणजेच डबल डेकर फ्लायओव्हर उभारण्याचं नियोजन आखण्यात आलंय, ज्यामुळे एकाच मार्गावर दुहेरी वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे। त्यामुळे अनेकांना हा प्रकल्प नेमका काय आहे, पुण्यातील कोणत्या भागामध्ये हे दुमजली उड्डाण पूल उभारले जाणार आणि यामुळे शहराच्या वाहतुकीत नेमके काय बदल घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे। चला तर मग लगेचच याबद्दल सविस्तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहर वाहतूक कोंडीमध्ये 5व्या क्रमांकावर आहे। यावरूनच आपण इथल्या ट्रॅफिकचा अंदाज लावू शकतो। त्यात भर म्हणजे तरीही ही समस्या कमी होण्याचं नाव न घेता यात अधिकच भर पडताना वारंवार दिसून येत आहे, ज्यामुळे अनेकदा पुणेकरांना तासनतास या वाहतुकीमध्ये अडकून पडावं लागतंय, तर काही वेळा अपघात होतात। शिवाय अनेकदा आपत्कालीन यंत्रणांना सुद्धा यातून मार्ग काढणं कठीण होऊन जातंय। पण याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाहीये। म्हणूनच यावर फक्त तात्पुरता उपाय न करता भविष्याचा विचार करूनच यासाठी डबल डेकर उड्डाण पुलाचा विचार मांडण्यात आलाय। यातही डबल डेकर उड्डाण पूलच का, यामागे सुद्धा महत्त्वाचं कारण दडलंय। मात्र त्याबद्दल बोलण्याआधी आपण ताजी अपडेट या प्रकल्पाची नेमकी काय आहे त्यावर नजर टाकूयात। तर या योजनेनुसार किमान 8 ठिकाणी मेट्रो मार्गिकांसह उड्डाण पूल बांधले जाणार असून काही ठिकाणी 4 पदरी तर काही ठिकाणी 6 पदरी रस्त्यांची सुविधा असेल। यामागचा उद्देश म्हणजे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करणं आणि मेट्रो व रस्ते वाहतूक यांचा समन्वय साधणं हा आहे। मात्र या दुमजली रचनेमुळे प्रकल्पांची गुंतागुंत वाढणार असल्याने बांधकामाचा कालावधी आणि खर्च दोन्ही वाढण्याची शक्यता तज्ञांकडून सुद्धा व्यक्त केली जाते। याचं कारण म्हणजे या संपूर्ण प्रकल्पामध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ अशा विविध यंत्रणांचा सहभाग आहे। आणि सर्व संस्था नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्याचा दावा करत असल्या तरी देखील प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पांसाठी परस्परांमध्ये प्रभावी समन्वय राखणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण यापूर्वी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाण पुलाच्या अनुभवावरून वेळेत काम पूर्ण करण्यात आलेल्या अडचणी या अनेकदा दिसून आल्यात, ज्यामुळे नागरिकांनाच कित्येक समस्यांना सामोरं सुद्धा जावं लागलंय। दरम्यान पुण्यातील पहिला दुमजली उड्डाण पूल अभिनव चौकाजवळ उभारण्यात आला आणि या सुमारे 600 मीटर लांबीच्या पुलामध्ये खालच्या स्तरावर सर्वसाधारण वाहनांसाठी रस्ता तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका देण्यात आली। त्यानंतर गणेशखिंड बाणेर रस्त्यावर सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचा दुसरा दुमजली उड्डाण पूल बांधण्यात आला। या पुलावर वाहतूक सुरू झाली असून सध्या मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते। आणि या दोन्ही प्रकल्पांनंतर शहरातील इतर विस्तारित मेट्रो मार्गांवर सुद्धा अशाच प्रकारे दुमजली उड्डाण पूल उभारावेत अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सुद्धा सातत्याने केली गेली। याशिवाय पुणे अहिल्यानगर आणि पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 6 पदरी उन्नत महामार्ग उभारले जात आहेत। या प्रकल्पांमध्ये सुद्धा वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका उभारण्याचं नियोजन आहे। मात्र अशा प्रकारचे दुमजली उड्डाण पूल बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत त्याचं कठीण असतं। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन, निधी आणि तांत्रिक कौशल्य सुद्धा आवश्यक आहे। कारण यापूर्वी कर्वे रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पुलाची कामं ठरलेल्या मुदतीमध्ये पूर्ण होऊ शकली नव्हती। त्यामुळे आगामी काळात मेट्रोच्या विस्तारित मार्गांवर दुमजली उड्डाण पूल उभारताना वेळेचं नियोजन, निधीची उपलब्धता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय या सर्व बाबींवर विशेष लक्ष देणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे। पुणेकरांना या प्रकल्पामुळे भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असली तरी त्यासाठी कामांची गती आणि अंमलबजावणी मात्र यावरच अंतिम यश हे अवलंबून राहणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुमजली उड्डाण पूल कुठे प्रस्तावित आहे त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। तर पहिला डबल डेकर उड्डाण पूल कोथरूड बस डेपोच्या चौकामध्ये प्रस्तावित आहे, दुसरा कर्वे पुतळ्याजवळ, तिसरा आंबेडकर चौकात, बारजे जुना जकात नाका परिसरामध्ये, चौथा विमाननगर पासून विठ्ठलवाडी पर्यंत 6 पदरी पूल व मेट्रो प्रस्तावित आहे, पाचवा दांडेकर पूल चौकामध्ये दुमजली उड्डाण पूल असेल, त्यानंतर 6वा रेस्कोर ते आकाशवाणी हडपसर या भागामध्ये, त्याचबरोबर 6 पदरी उन्नत महामार्ग व मेट्रो इथे प्रस्तावित आहे। त्यानंतर 7वा मुंडवा चौकातील दुमजली उड्डाण पूल प्रस्तावित असून ज्याचं काम महामेट्रो, महानगरपालिका आणि MSIDC या 3 यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण करावा असं म्हटलं गेलंय। तर 8वा आणि शेवटचा जो उड्डाण पूल आहे तो पुणे नाशिक रस्त्यावरील दुमजली उड्डाण पुलाची चाचपणी सध्या होणार असल्याचं म्हटलं गेलंय, ज्याचं काम महामेट्रो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या 3 यंत्रणांची देखरेखीखाली हा उभारला जाणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान या प्रकल्पाबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांचं काम करताना विविध ठिकाणी उड्डाणपूल आणि उन्नत महामार्गांचं नियोजन झालेलं आहे। त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांशी आतापासूनच समन्वय साधून अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनानुसार ही सर्व कामं वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचं देखील उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी सर्व यंत्रणांचं सहकार्य घेऊन पुढे जात आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। तर यानंतर पुणे महानगरपालिकेचे प्रकल्प मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी असं म्हटलंय की मेट्रोच्या विविध विस्तारित मार्गांवर दुमजली उड्डाणपूल उभारण्याचं नियोजन असल्याने त्या दृष्टीने एकत्रित पाहणी केली जाते। स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व यंत्रणा समवेत काम केले जात असून निर्धारित मुदतीतच सर्व काम पूर्ण करण्याच्या समन्वयाने पुढील कामं सुद्धा केली जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता आपण वळूया मगाशी म्हटल्यानुसार डबल डेकर पूल करण्यामागचं नेमकं कारण काय। तर पुण्यातील ट्रॅफिक तर कमी करायची आहे, पण ती कशी? तर शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता आणि शहरातील जागा पाहता भविष्याचा विचार करता पारंपरिक पद्धतीने रस्ते रुंद करणं सध्या कठीण दिसतंय, कारण त्यासाठी जागाच उपलब्ध नाहीयेत। शिवाय भूसंपादनासाठी लागणारा प्रचंड खर्च, नागरिकांचं स्थलांतर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे प्रशासनासमोर अनेकदा मोठी आव्हानं उभी राहतात। म्हणूनच त्यातल्या त्यात दुमजली उड्डाण पूल म्हणजेच डबल डेकर फ्लायओव्हर हा त्यातील महत्त्वाचा पर्याय समोर येतो। या प्रकल्पांमध्ये वरच्या स्तरावर पुणे मेट्रो मार्ग तर खालच्या स्तरावर वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता हा उपलब्ध करून दिला जातो। या दुमजली उड्डाण पुलांमुळे सिग्नलवरील थांबे कमी होऊन वाहनांना अखंड आणि वेगवान प्रवास सुद्धा करता येतोय। दुसरीकडे मेट्रोसाठी स्वतंत्र उंच मार्ग उपलब्ध झाल्याने सार्वजनिक वाहतूक अधिक वेळेवर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सुद्धा होते। यामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व सुद्धा कमी होण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणात निर्माण होते। दरम्यान तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या मल्टीलायर रचनेमुळे केवळ वाहतूक कोंडीच कमी होणार नाही, तर इंधन बचत, प्रदूषणात घट आणि प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होईल असे अनेक फायदे शहराला मिळू शकतात। त्यामुळे नियोजित आराखड्यानुसार जर हे प्रकल्प शहरात पूर्ण झाले तर पुढील काही वर्षांमध्ये पुण्याच्या वाहतुकीचं चित्र हे काही औरच असेल। पण तुर्तास आपण इथेच थांबूया। पण तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।